महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शब्दांऐवजी रक्त बोललं, रक्ताच्या कुंचल्यातून मित्राने रेखाटलं काळजाचं नातं। मैत्रीच्या रक्ताने कोरलं मित्राचं अस्तित्व। चिंचपाड्यात रक्ताच्या कुंचल्यातून जिवंत झाली मैत्री। मृत्यू अटळ असले तरी काही व्यक्तींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघत नाही। चिंचपाडा येथील तरुण तडफदार व्यक्तिमत्व प्रतीत भोईर याचे 22 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। पतीच्या निधनाने पत्नीचे न थांबणारे अश्रू, आईची व्याकुळता आणि चिमुकल्या मुलाचा निरागस चेहरा पाहून संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मात्र आपल्या लाडक्या मित्राच्या विरहाने चिंचपाडा येथील व्याकुळ झालेल्या विजय केणी यांनी दिलेली श्रद्धांजली सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरले आहे। शब्दांऐवजी रक्त बोललं। विजय केणी आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी चक्क स्वतःच्या रक्ताचा कुंचला हाती घेतला आहे त्यांनी, आणि थरथरत्या हातांनी आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी रक्ताच्या प्रत्येक थेंबातून प्रतीतची हुबेहूब छबी कागदावर उतरवली। हे चित्र इतकं बोलकं आहे की जणू प्रतीत आता आपल्याशी संवाद साधेल असा भास पाहणाऱ्याला होत आहे। तो गेला नाही, तो आपल्यातच आहे ही भावना या रक्ताच्या चित्रातून स्पष्टपणे दिसून येते। प्रतीतच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होताना विजय केणी यांनी रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ अशी मैत्रीची साक्ष दिली आहे। रक्ताने रेखाटलेली ही अनोखी कलाकृती पाहून आज प्रत्येकाचे डोळे पाणावले असून सोशल मीडियावर या रक्तवेड्या मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे। मृत्यूनंतरही मित्राचं अस्तित्व जिवंत ठेवणारी श्रद्धांजली मैत्रीच्या इतिहासात रक्ताक्षराने कोरली गेली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, करंजाडे, पनवेल।